Hello student, in the today's session we see the string handling library function in C programming. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं स्ट्रिंग म्हणजे काय, त्यावरती काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील तर बाय डिफॉल्ट फंक्शन्स थ्रू कसे ऑपरेशन परफॉर्म करायचे आणि काही लॉजिक थ्रू कसे ऑपरेशन करायचं त्याचा एक एक्झाम्पल मी तिथे तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाय डिफॉल्ट लायब्ररी फंक्शनचा यूज करून स्ट्रिंगला कसं हँडल केलं जातं किंवा कोणते फंक्शन्सचा यूज करून आपण स्ट्रिंगवरती ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. सो फॉर दॅट पर्पज बाय डिफॉल्ट लायब्ररी फंक्शन यूज करण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट तर आपल्याला एक हेडर फाईल डिक्लेअर करावी लागते आणि त्या हेडर फाईलचं नाव आहे string.h. जसं आपण प्रिंटएफ स्कॅनएफला घेण्यासाठी stdio.h स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल घेतो, तसं स्ट्रिंग रिलेटेड बाय डिफॉल्ट फंक्शन यूज करण्यासाठी string.h हेडर फाईल डिक्लेअर करावी लागते. आफ्टर दॅट string.h इन्क्लूड द सम फंक्शन्स. तर ह्या हेडर फाईलमध्ये हे सगळे बाय डिफॉल्ट फंक्शन्स इन्क्लूड आहेत, ज्याचा यूज करून आपण डिरेक्टली त्यावरती ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. फर्स्ट फंक्शन आहे strlen. इट इज यूज टू कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ स्ट्रिंग. ह्या फंक्शनचा यूज करून आपण एखाद्या कॅरेक्टर ॲरेचा म्हणजेच स्ट्रिंगची किती लेंथ आहे ते आपण तिथे फाइंड आउट करू शकतो. सेकंड फंक्शन आहे strcpy. इट इज यूज टू कॉपी द स्ट्रिंग टू अनदर स्ट्रिंग. ह्या फंक्शनचा यूज असा आहे की हा कॉपी करतो एका स्ट्रिंगला दुसऱ्या सिम्पल व्हेरिएबलमध्ये. ओके, त्यामध्ये काही व्हॅल्यू असताना किंवा नसताना आपण प्रिव्हियस व्हेरिएबलची व्हॅल्यू त्यामध्ये कॉपी करू शकतो बाय युझिंग strcpy फंक्शन. नेक्स्ट आहे strcat. दॅट इज द स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन फंक्शन. कॉन्कॅटिनेशन म्हणजे काय, कंबाईन किंवा जॉईन, दोन स्ट्रिंगला एकत्र करून जॉईन करण्याचं काम हे फंक्शन करतो. याचं बेटर एक्झाम्पल आहे जसं तुमचं फुल नेम, तुमचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, मिडल नेम हे आपण वेगवेगळ्या ॲरेमध्ये घेतलेले असतील आणि तुम्हाला त्याला कंबाईन करून एकाच ॲरेमध्ये डिस्प्ले करायचं असेल ॲज अ फुल नेम म्हणून, तर त्यावेळेस तुम्ही ह्या फंक्शनचा यूज करू शकता. नेक्स्ट फंक्शन आहे strcmp. cmp स्टँड्स फॉर कंपॅरिझन. हा फंक्शन जो आहे कंपेअर करतो दोन स्ट्रिंगला. कंपेअर करताना तो त्याच्या व्हॅल्यूला चेक करतो, मीन्स त्या कॅरेक्टर ॲरेमध्ये असलेली जी काही व्हॅल्यू आहे ती दुसऱ्या कॅरेक्टर ॲरेमध्ये आहे की नाही. असेल तर कंपॅरिझनचा व्हॅल्यू रिझल्ट ट्रू देतो, अदरवाईज तो रिझल्ट फॉल्स देतो. आफ्टर दॅट strlwr. इट इज यूज टू कन्वर्ट द अप्पर केस स्ट्रिंग इंटू द लोअर केस फॉर्मॅट. म्हणजे जर तुम्ही इनपुट स्ट्रिंगचा एखाद्या लेटर किंवा पूर्ण स्ट्रिंगचा जो ॲरेमधला इलेमेंट आहे तो अप्पर फॉर्मॅटमध्ये म्हणजे कॅपिटल लेटरमध्ये दिलेला असेल तर त्याला लोअर केसमध्ये म्हणजे स्मॉल लेटरमध्ये कन्वर्ट करण्याचं काम strlwr फंक्शन करतं. नेक्स्ट फंक्शन आहे strupr. इट कन्वर्ट्स द स्ट्रिंग टू अप्पर केस. इट इज टोटली रिव्हर्स ऑफ प्रिव्हियस फंक्शन. यामध्ये लोअर केस इनपुट असेल त्याला अप्पर केसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी या फंक्शनचा यूज केला जातो. नाव वी सी द एक्झाम्पल वन बाय वन इन द प्रोग्राम. अकॉर्डिंग टू दॅट तुम्हाला प्रत्येक फंक्शनचा यूज समजेल. आता आपण एक प्रोग्राम थ्रू त्या प्रत्येक फंक्शनचा यूज बघणार आहोत. सर्वात पहिले आपण प्रोग्राम बघणार आहोत strlen फंक्शनसाठी. हा काय करतो, कॅल्क्युलेट करतो लेंथ ऑफ स्ट्रिंग. स्ट्रिंगची लेंथ म्हणजे तुम्हाला पास करावा लागेल त्या फंक्शनमध्ये पॅरामीटर ॲज अ कॅरेक्टर ॲरे. सो सर्वात पहिले इनपुट घेतलं आपण एक कॅरेक्टर ॲरे. ओके, देन लेंथ स्टोअर करण्यासाठी int लेंथ नावाचं व्हेरिएबल घेतलं. जो कॅरेक्टर ॲरे आहे त्यामध्ये एक स्ट्रिंग स्कॅन करून घेतली बाय युझिंग गेटएक्स फंक्शन. तुम्ही स्कॅनएक फंक्शन थ्रू पण %s देऊन स्पेसिफायर त्या ॲरेचं नाव देऊन ओके तुमची स्ट्रिंग स्कॅन करू शकता. आफ्टर स्कॅनिंग दॅट स्ट्रिंग strlen मध्ये तो जो व्हेरिएबल आहे, जो पॅरामीटर आहे ज्यामध्ये इनपुट घेतले तो strlen ला पास करा, मीन्स त्यावरून तुम्हाला तुमची लेंथ फाइंड आउट होईल. अँड अकॉर्डिंग टू दॅट तुमची लेंथ len-gth या इंटिजर टाईपच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर्ड होईल आणि नंतर तुम्हाला ती प्रिंट करायची असेल तर बाय युझिंग प्रिंटएफ फंक्शन तुम्ही तिला प्रिंट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही strlen फंक्शनचा यूज टू कॅल्क्युलेट युअर स्ट्रिंग लेंथ करू शकता तुमच्या प्रोग्राममध्ये. नेक्स्ट फंक्शन बघणार आहोत आपण strcpy. cpyचा यूज मी ऑलरेडी सांगितला होता.
तो कॉपी करतो एका ॲरेची व्हॅल्यू दुसऱ्या ॲरेमध्ये. मीन्स इथे आपल्याला 2 ॲरे डिक्लेअर करणं गरजेचं आहे. त्यांचे नेम तुम्ही तुमच्यावरती डिपेंड आहे, काहीही घेऊ शकता. इथे मी फर्स्ट ॲरेचं नाव कॉपी घेतलंय, सेकंड ॲरेचं नाव पेस्ट घेतलंय. आफ्टर दॅट कॉपी ॲरेमध्ये मी व्हॅल्यू स्कॅन करून घेतली. अगेन इथे मी गेटएस फंक्शननी केली आहे. तुम्ही स्कॅनएफ फंक्शननी पण घेऊ शकता. ओके. आफ्टर टेकिंग द इनपुट व्हॅल्यू, दुसऱ्या ॲरेमध्ये आपण इनपुट घेत नाही आहोत. पहिल्या ॲरेची व्हॅल्यूज दुसऱ्या ॲरेमध्ये कॉपी करून बघायची आहे. सो कॉपी फंक्शन कसा वर्क करतो, ज्याची व्हॅल्यू कॉपी करायची आहे ज्या व्हेरिएबलमध्ये, तर फर्स्ट येईल ज्या व्हेरिएबलमध्ये कॉपी करायची आहे तो मीन्स फर्स्ट येईल डेस्टिनेशन अँड देन येईल सोर्स. ज्यातून कॉपी करायची तो असेल तुमचा नेक्स्ट व्हेरिएबल, ज्यात कॉपी करायचं असेल तर तुमचा फर्स्ट व्हेरिएबल. सो स्ट्रिंग CPY स्ट्रिंग कॉपी फंक्शनमध्ये 2 पॅरामीटर पास होतील. फर्स्ट पॅरामीटर डेस्टिनेशन, ज्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू कॉपी करायची येतो, आणि सेकंड असेल ज्यातून व्हॅल्यू कॉपी करायची तो पॅरामीटर. अँड आफ्टर दॅट तुम्ही प्रिंट फंक्शन थ्रू पेस्टला आणि कॉपी दोन्ही ॲरेंना डिस्प्ले करून चेकआउट करू शकता की घेतलेली इनपुट व्हॅल्यू बरोबर कॉपी झाली आहे की नाही सेकंड ॲरेमध्ये. अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रिंग कॉपी फंक्शनचा प्रोग्राम तुमच्या एखाद्या ॲप्लिकेशनमध्ये यूज करू शकता बाय युझिंग डिफॉल्ट फंक्शन ऑफ strcpy. नेक्स्ट बघणार आहोत आपण स्ट्रिंग कॅट. स्ट्रिंग कॅट मी ऑलरेडी सांगितलं कॉन्कॅटिनेशन किंवा कंबाईन करण्यासाठी होतं. तर मी ज्याचं जे एक्झाम्पल दिलं होतं त्याचंच प्रोग्राम करून दाखवणार आहे. फर्स्ट नेम घेतलं, मिडल नेम घेतलं आणि लास्ट नेम घेतलं. त्यामध्ये फर्स्ट नेमची व्हॅल्यू इथे बाय डिफॉल्ट इनिशियलाइज केली. तुम्ही गेट एस फंक्शन थ्रू किंवा स्कॅनएफ फंक्शन थ्रू पण व्हॅल्यू घेऊ शकत होता. कॉलेज ऑफ अप्लाइड अँड बिझनेस तिघांमध्ये स्ट्रिंग पास करून घेतली. आफ्टर दॅट स्ट्रिंग कॅट फंक्शन थ्रू फर्स्ट नेम कॉमा मिडल नेम. ओके. सेम इथे स्ट्रिंग कॉपी सारखं स्ट्रिंग कॅट फंक्शनला डेस्टिनेशन कॉमा सोर्स असतो. ओके. सोर्सची व्हॅल्यू डेस्टिनेशनमध्ये कॉन्कॅटिनेट होईल, कंबाईन होईल आणि फायनल रिझल्ट तुमचा डेस्टिनेशनच्या व्हेरिएबलमध्ये किंवा ॲरेमध्ये स्टोअर्ड होईल. सो आता इथे आपण फर्स्ट नेम कॉमा मिडल नेम घेतले, तर मिडल नेम हा फर्स्ट नेमसोबत कॉन्कॅटिनेट झाला. आउटपुटमध्ये कॉलेज ऑफ अप्लाइड हे येईल आणि ते होल जो वर्ड आहे तो स्टोअर्ड होईल फर्स्ट नेम नावाच्या व्हेरिएबलमध्ये. ओके. आफ्टर दॅट आपण फर्स्ट नेमला डिस्प्ले करून बघूया पुटएस फंक्शननी किंवा प्रिंटएफ फंक्शननी. यावरून तुम्हाला बेटर अंडरस्टँड होईल की कॉन्कॅटिनेट झालं आहे की नाही आफ्टर प्रिंटिंग द व्हॅल्यू ऑफ दॅट व्हेरिएबल. नेक्स्ट आता फक्त फर्स्ट आणि सेकंड केलं, आता फर्स्ट आणि लास्ट करायचं आहे. आता ऑलरेडी फर्स्ट आणि सेकंड फर्स्ट व्हेरिएबलमध्येच कंबाईन झालं आहे. सो परत स्ट्रिंग कॅट फंक्शन यूज केलं, फर्स्ट नेम व्हेरिएबल घेतलं कॉमा लास्ट नेम. आता फर्स्ट नेममध्ये दोघांचं कॉम्बिनेशन कंबाईन झालं आहे. आता लास्ट नेम कॉन्कॅटिनेट केल्यानंतर पूर्ण वर्ड जो आहे कॉलेज ऑफ अप्लाइड बिझनेस तो आपला कंबाईन होऊन फर्स्ट नेम व्हेरिएबलमध्ये जाईल. आफ्टर दॅट आपण फर्स्ट नेमला डिस्प्ले करून बघितलं. मीन्स अकॉर्डिंग टू दिस वे तुम्ही तुमच्या पर्टिक्युलर ॲरे व्हेरिएबलला कॉन्कॅटिनेट करू शकता बाय युझिंग str कॅट फंक्शन. तर जसं इथे पुटएस फंक्शनने तुम्ही प्रिंट करून बघितलं आहे, बाय युझिंग प्रिंटएफ फंक्शनसुद्धा तुम्ही व्हॅल्यू प्रिंट करून बघू शकता. सो दिस इज द यूज ऑफ स्ट्रिंग कॅट फंक्शन. नेक्स्ट आहे तुमचा स्ट्रिंग कंपॅरिझन. ओके. स्ट्रिंग कंपॅरिझन फंक्शनचा यूज प्रोग्राममध्ये कसा करतात, स्ट्रिंग कंपॅरिझन साठी आपल्याला 2 स्ट्रिंग लागतील परत. सो कॅरेक्टर ॲरे आपण 2 डिक्लेअर्ड केले. ओके. आता मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की स्ट्रिंग कंपॅरिझन काय करतो, तो काय करतो व्हॅल्यू रिझल्ट डिस्प्ले करतो ग्रेटर 0 किंवा 1 फॉर्मॅटमध्ये. तुम्हाला कंपेअर करताना चेक करायचं असेल की कोणती व्हॅल्यू आस्की ग्रेटर आहे, कारण की तो कंपेअर करताना तुमच्या आस्की व्हॅल्यूला कंपेअर करतो आणि देन तुमचे कॅरेक्टर जो दिलेला असतो इंटर केला त्याची आस्की व्हॅल्यू चेक करून सांगतो की तुमची स्ट्रिंग सेम आहे की नाही आहे. सो इथे तुम्ही डायरेक्ट सेम किंवा नाही असाही मेसेज देऊ शकता किंवा आस्की व्हॅल्यू थ्रू पण व्हॅल्यू डिस्प्ले करू शकता की स्ट्रिंग ग्रेटर आहे की स्मॉलर आहे. सो इथे मी ग्रेटर स्मॉलरचा दाखवला आहे. तुम्ही नॉर्मल जर स्ट्रिंग कंपेअर असेल तर बोथ स्ट्रिंग आर इक्वल, नसेल तर एल्स पार्टमध्ये नॉट इक्वल असा पण मेसेज देऊ शकता. सो मी फर्स्ट दोन्ही स्ट्रिंग प्रिंटएफ अँड गेटएस फंक्शन थ्रू इनपुट करून घेतल्या. तुम्ही स्कॅनएफ फंक्शनचा यूज करून पण करू शकता. आफ्टर दॅट मी त्यांचा डिफरन्स
म्हणजे स्ट्रिंग कंपॅरिझन फंक्शनचा जो रिझल्ट असतो, मी आधीच सांगितलं 0 किंवा 1 मध्ये येतो. तर तो पहिले इथे कॅल्क्युलेट केला. सो इथे इंटिजर टाइपच्या व्हेरिएबलमध्ये ती व्हॅल्यू मी असाइन करून घेतली आणि त्या बेसिसवरती मी इफ कंडिशन लावली. तुम्हाला डायरेक्ट इफ कंडिशन लावायची असेल तर तुम्ही डायरेक्ट इफमध्ये हा जो स्ट्रिंग कंपॅरिझनचा पूर्ण फंक्शन आहे तो टाकू शकता. ओके. आता इथे मी डिफरन्समध्ये ती व्हॅल्यू स्कॅन केली आहे. सो डिफरन्स सोबत कंपॅरिझन करणार. इफ डिफरन्स इज ग्रेटर दॅन 0, जर 0 पेक्षा ग्रेटर असेल तर पहिली स्ट्रिंग ही ग्रेटर आहे दुसऱ्या स्ट्रिंगपेक्षा असं तिथे डिस्प्ले करणार आपण. अदरवाईज एल्स इफ डिफरन्स इज लेस दॅन 0, तर पहिली स्ट्रिंग स्मॉलर आहे दुसऱ्या स्ट्रिंगपेक्षा. म्हणजे पहिल्या स्ट्रिंगमध्ये जर समजा मी ABC नाव घेतलं स्कॅन करताना आणि S2 मध्ये मी समजा A कॅपिटल आणि BC घेतलं कॅपिटल. आता मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की सी केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. आता दोन्ही स्ट्रिंगमध्ये ABCच नाव आहे, बट इथे स्मॉल लेटर आहे, इथे कॅपिटल लेटर. मग ASCII व्हॅल्यू कॅल्क्युलेट होताना याची व्हॅल्यू दुसरी असणार आहे, याची व्हॅल्यू दुसरी असणार. सो डिफरन्समध्ये व्हॅल्यू काय येणार आहे, इक्वल नाही येणार आहे. ओके. सो एक तर ती ग्रेटर दॅन 0 येईल किंवा लेस दॅन 0 येईल. तर मग ग्रेटर दॅन 0 असेल तर पहिली स्ट्रिंग काय आहे, ग्रेटर आहे दुसऱ्या स्ट्रिंगपेक्षा असं मेसेज येईल आपला प्रोग्राम डिस्प्ले करताना. अदरवाईज जर लेस असेल तर मेसेज येईल स्मॉलर आहे पहिली स्ट्रिंग सेकंड स्ट्रिंगपेक्षा. आणि जर तुम्ही दोन्ही स्ट्रिंगमध्ये व्हॅल्यू कॅपिटल ABC दिली, ओके, तर त्यावेळेस तुमचा हा एल्स पार्ट एक्झिक्यूट होईल आणि तुम्हाला मेसेज येईल बोथ स्ट्रिंग आज सेम. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या व्हेरिएबलची स्ट्रिंग व्हॅल्यू, आत्तापर्यंत तुम्ही इंटिजर व्हॅल्यू कंपेअर करत आला आहात, आता इथे तुम्ही स्ट्रिंग व्हॅल्यूसुद्धा कंपेअर करू शकता बाय युझिंग strcmp फंक्शन. सो धिस इज द वे. ओके, की तुम्ही काय करणार आहात, बाय युझिंग डिफॉल्ट फंक्शन स्ट्रिंग हँडलिंग फंक्शन तुमचे जे काही ॲप्लिकेशन आहे ते रन करणार आहात. नेक्स्ट अजून एक बघूया आपण स्ट्रिंग रिव्हर्सचा, जो मी तिथे एक्सप्लेन नव्हता केला. स्ट्रिंग रिव्हर्स म्हणजे आता एखाद्या व्हेरिएबलची कॅरेक्टर ॲरेची व्हॅल्यू मी फॉर एक्झाम्पल ABC घेतली, तिला रिव्हर्स आपण जर नॉर्मली केलं तर ॲन्सर येतं CBA. तर ते बाय युझिंग फंक्शन कसं करणार प्रोग्राममध्ये ते आपण बघूया. सो फॉर दॅट पर्पज अगेन एक इनपुट स्ट्रिंग घ्यावी लागेल. तिची व्हॅल्यू इनपुट करून घेतली गेटेस फंक्शन थ्रू आणि रिव्हर्स करण्यासाठी तुमच्याकडे फंक्शन आहे strrev. rev इज यूज टू रिव्हर्स द इनपुट स्ट्रिंग विच आर पास्ड इन द आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंटमध्ये जी इनपुट व्हॅल्यू पास करू तिला रिव्हर्स करण्याचं काम हे फंक्शन करतं. तर त्याचा जो व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्हाला रिव्हर्स करायची तो व्हेरिएबल पॅरामीटर म्हणून पास करा. आफ्टर दॅट ती स्ट्रिंग रिव्हर्स होते आणि प्रिंटएफ फंक्शन थ्रू तिला प्रिंट करून बघा. यू गॉट दिस आउटपुट इन फ्रंट ऑफ यू. तर अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रिंग हँडलिंग जे फंक्शन आहेत, स्ट्रिंग लेंथ, स्ट्रिंग कंपेअर, स्ट्रिंग कॉपी, स्ट्रिंग कॅट, स्ट्रिंग रिव्हर्स किंवा स्ट्रिंग लोअर अप्पर याचे प्रोग्राम इन सी प्रोग्रामिंग करू शकता. स्ट्रिंग लोअर आणि अप्परसाठी पण सेम असंच प्रोग्राम लिहावा लागेल, फक्त इथे strLWR मध्ये तो जो काही पॅरामीटर ॲज अ इनपुट व्हेरिएबल असेल त्याची व्हेरिएबलचं नाव पास करावं लागेल लोअर टू अप्पर कन्वर्ट करण्यासाठी आणि अप्पर टू लोअर कन्वर्ट करण्यासाठी सेम फंक्शनचा यूज करून फक्त आर्ग्युमेंटमध्ये जो काही व्हेरिएबल नेम असेल तो पास करून नंतर फायनली रिझल्ट डिस्प्ले करावा लागेल बाय युझिंग प्रिंटएफ फंक्शन. तर अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रिंग हँडलिंग फंक्शनचे प्रोग्राम बाय युझिंग सी प्रोग्रामिंग बाय डिफॉल्ट लायब्ररी फंक्शनचा यूज करून करू शकता. फक्त त्यासाठी सर्वात पहिले हिडर फाईल डिक्लेअर करणं गरजेचं आहे. दॅट हिडर फाईल इज नथिंग बट हॅश इन्क्लूड string.h. stdio नंतर तुम्हाला string.h हिडर फाईल डिक्लेअर करावी लागते. सो आय थिंक ऑल द फंक्शन्स आर क्लिअर टू ऑल ऑफ यू. सगळ्या फंक्शन्सचा यूज आणि त्याचा एक एक प्रोग्राम मी इथे एक्सप्लेन केला आहे. ओके, सो ट्राय इट अँड अंडरस्टँड इट. ओके, थँक्यू.